आईच्या गावात काय राहू नये. खड्डा कसा पडलाय. अरे काय वावटून गेलंय कसलं शब्द हे बघा. धुणं धुयाचा दगड बाहेर निघला आईच्या गावात बलाढ्य दगड निघलाय. तबडाक तबडाक. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार पडकदा स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय, परवा दिवशी पाऊस पडून गेला. काल आम्ही सगळ्या इथल्या ऊसाचा आढावा त्याने घेतला. ऊस बीस सगळा आढावा सप्पई झाला आणि विषय हार्ड झाला इथला. आणि सकाळी मला कळालं फादरकडं की मायाच्या रानाचं आपले जरा वाहटून गेलंय. विषय हार्ड माती बिती पाक गायब झाल्या म्हटलं फादर. तर मला झालं कळायचं पण ह्याच्या आईच्या गावात धरून त्यांना जीशीप सांगितला. सगळं एवढं दगड बिगडं काढली, हाताने दगडं काढली, सगळा विषय केला आणि असा काहीतरी विषय झालाय तिथं. तर सध्या मी निघालो आता मायाच्या रानाला. चला कसा कसा विषय झालाय, काय काय झालं मी बघितला बी नाही. आणि फादर त्यांनी खुरुट बी मारून घेतलाय तिथं. दगड बी वर आले थोडं. पाऊस पडायच्या अगोदर आदल्या दिवशी खुरुट मारलेला. दुसऱ्या दिवशी म्हटलं जायचं आणि कसा कसा खुरुट मारला, किती दगड निघेल ती बघायची. त्याच्या अगोदर पाऊस पडला आणि काय विषय हार्ड झाला. सगळं वाहटून गेलंय, काय झालाय बनवा मला माहित नाही. तर जाऊया आणि बघूया. तर रोहनबाई ताच प्रकट झाली ती. तुम्ही बॅकग्राऊंडला गाणी ऐकल्याचे. अवंतिका भोट सौरव जोशीची बायको बघू शकताय. बघा डान्स करते कशी खायच्या गावात. अरे राहुण्या अवंतिका भटचा फॅन आहे आणि सौरव जोशीचा. रोहनबाई जाऊया का मला. चला मेलोडी मेलोडी मोदी साहेब नमस्ते. कसा आहे विषय हार्ड व्हायला लागला मोदी साहेबाचा. मेलोडी चला. तर रोहनबाई कंटिन्यू मोबाईलवरच असते ती. कंटिन्यू ज्या वेळेला मी ब्लॉग चालू करत असतो ना, म्हणजे ज्या वेळेला तो घरापासून इकडे येत असतो तेव्हा त्याचा मोबाईलवरचा विषय चालू झालेला असतो. मोबाईलची वाट जमत नाही अजिबात राहणार. मोबाईलची वाट जमत नाही. आणि प्लॅटिनम आम्ही असं ग्रहण करून आता निघालो मायाच्या रानाकडे. तर काय झालं तुझं रोहन, तुला काय वाटतंय राहून गेला असेल पाक पाक म्हणजे आता नाव पडले असणार 100%. अरे पाऊस असा झालाय ना का माय बघ झाल्यावर अरे कुठे राहील मला हरियाली कुठायला लागली म्हणाली. बघा पुढच्या बाजूला हिरवगार व्हायला लागल्या. आता आमचं माल फक्त बघायचं हिरवगार, दुसरं काही नाही. दोन्ही बाजूला हिरवगार, सगळं माल हिरवगार. गुडघे एवढं गावात बागेत आता रोज माणसं मस्त झाला. मस्त झालं. मी जास्त गावाला जे पण असते ह्याची गाय आणि हेवा असते. मी आमची गाय आणि एक पाणी आणि एक शिर्डी. एक शिर्डी एक नाही 2 शिर्डी. नाही एक इकली एक गेले काय एक इकली एक काय? शिर्डी करून राहिल्या. बघा तर चालते चला. वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो या सध्या. तर आलो रस्त्याला आणि निघालो सर काय म्हणतो रोहनची सरांना बिरी तर चला जाऊया. आणि त्या डबऱ्याचं पण काय मॅटर झालं माहिती आहे तुला. कुठल्या डबऱ्याचा आमचं पात्र मुजून आले वाटतं. कुठला डबरा काढलेला काहीतरी कोपऱ्याला. तो मॅटर झाला वाटतं काहीतरी तिथं. जाऊन बघूया काय विषय झाला. तर परवा दिवशी आमचं पात्र मुजून आले तो मॅटर. तो माहित नाही राहुण्याला, पण जाऊन बघतो. राहुण्याला तिथं सविस्तर माहिती देतो मॅटरची त्या. तर चला रोहन भाई आता फॅन पेज भेटतो. तर आता जस्टच आम्ही आमच्या मायाच्या राहणं पोचले तर. आणि बघा ते राहुण्या गेले तिकडे. झूम करून धावतो. गाडी लावा गेले तिकडे बांडगुद. आणि याला लागला तिकडे इकडं. कंटिन्यू त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असतं. आणि काल इथं विषय झाला मॅटर झाला काय माहिती आहे का. इथं एक खड्डा काढलेला ह्याचा डांबर हवासाठी. तर तो खड्डा तिकडं चालू होता. आमच्या कुठल्या बांडगुद्यानं सांगितलं की इकडल्या बाजूला काढा. मी आलो मुजून टाकला. आता तिकडे काढू दे नाही बोसड्यात जाऊ तिकडे. त्याचा काय विषय आपल्याला लई महत्त्वाचा नाही एवढा. तर काय काय ओटून गेले ती बघायचं आपल्याला. आपल्या बुकवानं लगेच बघून घेतलं पाहिजे. आणि रस्त्याला गाड्या बघ कशा तिथं झोप येईल बघ सनकत बांडगुळी. राहुण्या मॅटर माहिती आहे त्याचा काय नाही. हा अरे विषय काय झाला, ती पलीकडे खड्डा काढणार होती. आणि पलीकडे खड्डा काढला ना, अलीकडच्या बाजूला खड्डा काढला इकडं. कोणतरी सांगितलं असणार, कारण एवढा खड्डा उकरला म्हणल्यावर ना एवढं सोडून अलीकडे कोण काढते का. 100% विषय हार. हा 2 नंबर काहीतरी केलं. कोणतर 2 नंबर केलाय. नाही इकडे मुजून टाकलाय पद्धतीनं आमच्या. मोठी दगड बिगड घालून सगळा विषय हार्ड करून टाकलाय. आणि माझ्या रानाला बघू शकता की मध्ये पाणी तसंच आहे पावसाचं. अजून पाणी आटत नाही लवकर राहुण्या. नाही तिथं दिसतंय का बघ तिथं टॉलीवर माती दिसते का राहुण्या. बघा त्या तिथं काय का उठून गेलंय की लागा. तुला 2 नंबर रानातली माती बी उठून गेली असेल. काय 2 नंबर केले. अरे माती इकडं बांध ठेवायला पाहिजे होता का बारीक. पण बारीक ठेवला असता तरी बी ओटून गेला नसतं की एकदा पाणी फुटलं फुलवलं. पहिला आहे ते पहिलं. पण पहिला बांध पाक आतापर्यंत होता. तसं नाही म्हणत. हा. पहिला बांधतो ते बरोबर होता. पण जिथं तो हा. पहिला होता त्याला पहिल्यासारखं म्हणजे तू पाक खाल्लेला त्यामध्ये पाक वाहून गेला. पाक वाहून गेले. मी पाक काढूनच टाकलं रे बांध. त्यामध्ये झालं. आधी काही संकटात नाही. ती काही संकटात नाही. आता असू दे काय दगड निघले तर टाकायची का आपल्याला. मात्र म्हटलं दगड निघलेत माळाला. तर आलो इथं आम्ही सध्या. आमचं पावलं इथं पडली ती माझ्या रानाला. पावन धर्तीवर या पावन धर्तीवर आमची पावली पडली पुन्हा एकदा. आणि माझ्या रानाला तुम्ही बघू शकताय दगड निघलेच राहण्यात. जरा निघलेत लय नाही ते. खुरट मारला ही काय दिसतं नाही. पाऊस पडायच्या आदल्या दिवशी खुरट मारला आहे. त्यामुळे सगळं वाहून गेल्या.
अरे त्यामुळे कसं वाहून जातं या होय तर अरे पण माती कुठे गेल्या वाहून वरची माती तिथंच आहे फक्त दगड दगड जरा निघले ते ए, लय कुठे निघले राहून दगड जरा जायचे की 2 मिनिटं काय 2 मिनिट काय करायला लागलास 2 मिनिटं म्हणतो 2 टॉल्या 2 टॉले कुठे एकानं मला काय सुचवलं माहिती का आमचं विष्णू अण्णा म्हणून माहिती त्यांनी काय सुचवलं माहिती का ती दगड वृक्ष गोळा करायची आणि अशी रचून घ्यायची हो बघ अशी ती बी कशी माहिती का आपला रोटर आणायचा मागे ज्या ट्रॅक्टर हे टॉली आहे बारकी त्यात टाकायची 10-12 दगड जाऊ तिथं म्हणतं या नाही 4-4 5-5 उगं त्याला 500 रुपये देण्यापेक्षा त्या टॉलीवाल्याला अरे काय मिसिंग लिंक आहे कुणाचं मिसिंग आगा असू दे परत बघ तर ह्याचा कंटिन्यू मोबाईल चालू असतो बघ असं करायला म्हणतो राहून ह्यातनं पाणी जरी गेलं तर दगडानं जाते म्हणते फादर हो जाते ह्यातनं पाणी बघा असं दगडातनं पाणी जाते माती वाहटून जायत नाही अजिबात काय सुद्धा मग अशी दगड लावा म्हणते फादर तर आता अशी दगड लावून घ्यायची आयुष्या गावात काय राहू नये खड्डा कसा पडलाय अरे काय वाहटून गेलं कसलं आयुष्यपत बघा माती गेला सगळं वाहून गेले पण कडेची गेल्या मला फादर म्हटलं रानातली माती वाहून गेल्या रानातली नाही गेली मित्रांनो काय एवढी पण कडची माती बघायची ही रस्त्याची माती बघ गेली ही बघा रवण्याखाली मावली एवढी माती आहे ही रवण्या बघ पडलं बघ बांडगो जरा हवे की खड्डा बघ कसला पडला आईच्या गावात गुडघ्या एवढा खड्डा पडला हो भरून येईल की दगड घातली तर काय नाही नको हा इथंच असू दे दगड तिकडे गेला तर भाऊ नाही सगळंच खाली परत ना आणि खाली माती बघ की रवण्या किती गेल्या होय खाली माती बघ किती गेल्या वावटून आता जायला येते कॅनॉलमध्ये स्पष्टपणे बाक कॅनॉलमध्ये गेला बघा भांडुगळा दलदल आहे ला कॅनॉलमध्ये ट्रॉलीवर माती गेली असेल रवण्या 2-3 ट्रॉल्या अरे वाईट वाटून गेलं बघ सगळी मातीच गेली इथली कडेची वाटून आई घातल्या ही सगळं आता असं जाऊ दे दगड आलो ते भांडुगळा साप आहे का हिरो दगड खड्डा बघा की मी खड्ड्यात जरा उतरतो गुडघे एवढा खड्डा आहे माझ्या गुडघे एवढा वाईट आहे वाईट ही बघा बगदड कसं पडलंय तिकडं असं ही डोंगरात माहिती आहे का धबधब वाहती ती तशी बगदड पडल्या पण इथनं खाली जाणार नाही वाटून आता ती तेवढं कडकड जाणार हो बघा खाली पोकारलंय कसं पाण्यानं हो बघा गुहा केली अशी असं तटून जायचं होतं पाणी इथं शाळा आणि तिकडल्या बाजूला बी जरा वाटून गेलं हा बघ पाडलं बघा पांडुगाव गुहा एखादा राहिला असतं वाघ बी राहिला असता की तिथं असू दे की राहून इथल्या बाजूचा सगळा विषय बघितला वाहटून गच जाम गेलं इथलं आणि ही बघून माझ्या डोळ्याचं वाईट हाल झाले डोळ्याचं आणि इथल्या बाजून पण गेलं वाटतं का राहून तिथं गेलंय इथं बी गेलं इथनं बघा खाली कसं गेलंय पायऱ्याच गेलं का पाण्यानं सगळ्या गावात दोन घेणार तरी म्हटलं जेवढी माती कशी काय आली खाली गच्च माती आल्या त्यामुळे चल पुढच्या बाजूला अजून कुठं वाटून गेलं का बघायचं आणि ह्या बाजूला आता काय करायचं जिथं वाटून गेलं का नाही तिथं सगळी दगड आणायची आणि दगड आणून राहून सगळी मांडी तर चालतील ती आधी नाही तेवढी मोठी दगड आणून लावायचं सगळीकडं ना त्या गावात कारण दगडाच्या मधनं स्पेस असतो त्यातून पाणी जायला खुळखुळ करत बाकी सगळं तुंबून राहिलं आपल्या वर्षीच तसंच करायला लागणार आई गाठली इथं बी गेलो गेला का भाऊ रे आई शपथ 2-3-4 ठिकाणी गेले वाहून अबा इथनं बी होणार थोड्या दिवसांनी कार्यक्रम मग इथं बी लावायला लागते दगड ह्या दगडांच्या मुळे आडले काय जरा इथं काय इथं बघा इथनं बी गेलं वाहून जरा पाण्याला का वाटच केली इथनं अशी इथं बघ कसं गेलोय इथं बी गेलेला वाहून आणि इकडं जास्त आलं नाही ही एवढंच गेलं बरं इथनं एवढंच तिकडं रानातलं जास्त माती आली नाही इकडं पण इथनं गेलं बघा किती माती इथं बी ट्रॉलीवर माती गेल्या सर रवण्या का जास्त आहे इथं ट्रॉलीवर गेल्या फक्त ह्याच्या टिब्बल तिथं माती म्हणजे तिथं 3 ट्रॉल्या आणि इथं 1 ट्रॉली असेल आईच्या गावात पुढं काय गेलं का वाटून चल बघूया आईच्या गावात पावसानं जिवंत राही करून टाकलं रवण्या शेवट गेला पाऊस एक तर आपण म्हणत होतो पाऊस नाही आणि पाऊस पडला सगळं गायबच करून गेला एक तर ऊस पाडला ती पाडला आता माती बी वाहून निघाली होती कॅनल मध्ये आईच्या गावात बघा इकडे बी दगड निघाल खुरटानच खुरटानं निघले अरलंय कुठं ही मोठी फक्त काढायची रोहन भाई आपण आता ही असली हीच किटो आता ही बारक्याच्या ना ही लय बारकी ही फुटून जाते राहून ही लय बारकी आहे ती याचं काय नाही विषय एवढा अरे दादाराव इटभट्टी पाणी लागा साठलं बघ कच्च बघ तर झाले तर इटभट्टी काम बंद असेल माझ्या मध्ये इटभट्टी सगळं तर रोहन भाई याला आत्ताच फोन आले ज्येष्ठ कोण असतं रोहन भाई जेवायला जाणार संध्याकाळी त्यांचं नियोजन वाटतं काय तर खुरटानं बऱ्यापैकी दगड निघले ती मोठी तेवढी काढायची लय लोड नाही ते आपल्याला मोठी दगड काढायला
हाय ते एकच दगड मोठा निघाला. कुरटा निघालाय का हे एक निघाला बघा मोठा. कुरुट कसं फिरला बघा की आडवा उभा इकडे तिकडे सगळा. रोहनला काय ते जानचा फोन आला काय? ए जान गेली तुझी. जानचा फोन आलता काय? जानचाच फोन आलता आता. म्हणजे जान म्हणजे एक पोरगा आहे ती. जान म्हणजे पोरगी नाही असा विषय. तर ही बघा धुणं धुयाचा दगड, धुणं धुयाचा दगड बाहेर निघाला आईच्या गावात. बलाढ्य दगड निघालाय. युहू तपडाक तपडाक. जिंगला का दगड निघाला मोठा. कुरटा निघाला यो. आणि इकडल्या बाजूला का वावटून गेला नाही मित्रांनो, कारण इकडं विषय असा आहे, इकडं पाणी सगळं तिकडलं जाते, त्या तिकडं कोपऱ्यात जाते आणि तिकडनं वाहून जाते. हा अजून एक त्याच्या खुरट मारायला पाहिजे. अजून एकदा का? दगड गोळा करून म्हणजे आणि दगड नाही. नाही दगड गोळा करून फिरून टाकाय डायरेक्ट. आता चालतंय की तसं. दगड जरा आहे ती. ही जरा ही काय हो बघ, ही दगड काय, ही दगड आहे देऊ दावा. ही दगड नाही रे रोहन. अरे दगड ही थोड्या दिवसात माती होते तिची. दगड आहे ते. अरे लाकूड आहे रे, दगड आहे रे. तर दगड निघलेत बऱ्यापैकी. हो बघा खुरटानं या या बारका दगड आहे देऊ. मोठा दगड आहे. हा दगड लागा. ही बघा ही दगड, मोठा दगड ही बघा दगड. आणि पाऊस पडल्यावर जाम झाली बघा दगड ही. जाम नाही ती खुरट मारतात इकडे इकडे माती कडल चिमड्या त्यामुळे. आणि पाऊस पडल्यामुळे जाम दबल रे ती. तिकडे जर नाही, तिकडे माती आहे रे सगळी तिकडं. त्या राखपासून पलीकडचं तर सगळं रान हाताखाली घेतलं पाहिजे आपल्याला, काय बी करून. नाहीतर पेरा येणार नाही मग खिचड्याची मेघत ह्याच्या जायची मिशा पडण्यावर. मिशा पडण्यावर जायच्या गावात. म्हणी कसलं म्हणते बघा पांडक. आणि इकडल्या बाजूला काय वाटून गेलं नाही, कारण इकडे ढीग बालाढ्य असा. एवढा बांध ठेवायला पाहिजे होता असा. एवढा असा ठेवायला पाहिजे होता बांध. असं मला आता वाटतं. हो साप आहे बघते, साप आहे. पाय ह्या इकडं काय वाहून गेलं नाही. ह्या इकडं सगळं ओके आहे. इथनं जरा गेलंय वाहून, पण ती पाणी गेलं असेल वरनं, ह्याच्या दगडाच्या वरनं गेलं. पण रान आपलं अजिबात वाहून गेलं नाही इथनं. आणि ह्याइथं पण ह्याइथनं पण गेलं की पाणी गेलं की लागा इथनं पण वाहून जरा कर. ह्याइथनं बी जरा वाहून गेलंय, पण एवढं काय नाही. आईच्या गावात बघ, आता पाया बसला असतं तर पाय माझा गायब झाला असता आईच्या गावात. जागेला काटका पडला त्याचा असाच विषय असतो. तिकडे काय ना काय तर बघ उपद्व्याप करत असते बघ पांडगुळ. तर हाय बऱ्यापैकी शिल्लक. तर काय नाही एवढी दगड काय लय निघाली नाही ती, पण वावटून मला असं तिकडे गेलंय. तिकडं नाही राहण्याला बाय उठून गेले, तिकडं लय वावटून गेले. तर चालते रानाचा मोवा आहे ना सगळा केला. कुठला बलाढ्य दगड वरचा आहे तो पहिलाच आहे, जुना पानाचा आहे तो दगड. बलाढ्य दगड हो. आत्ताच काय नाही संबंध आहे त्याचा. आत्ताचा काय संबंध नाही त्याचा, आमचा काय संबंध नाही. तर रानाचा सगळा मुवायना करून झालाय टकाटक पैकी एक नंबर झाल्या. आणि बघा माराय बघते मला पांडुळा लागल लागल पांडुळा आईच्या गावात त्याच्या. बघ ती पाईप तेवढी टाकून द्या बा. तू मारशील जिथे गाडतील धोपाटी मागणं मला आईच्या गावात का फुकट. तर असंच जाऊ दे, मोडलंय ते जाग्याला. तर इथला सगळा विषय आमचा बघून झालाय रानाचा. रान जरा वाटून गेलंय भावानं मित्रांनो. जरा लय वाईट वाटलं मला, लय वाईट वाटलं. नुकसान लय झालं आमचं. अरे हो फरुड कोण आहे तो फरुड? हे ताटून निघाला. असंच जाऊ दे, जायचं एका दुसरा फरुड असतो तसा असा बसून जाणारा. तर रान सगळं बघितलंय, दगड वगैरे थोडीफार निघली ती. हे आता काय करणार आम्ही, उद्या आमच्या फादरचा ट्रॅक्टर ही लावून आणणार त्याला माग गाडा. उद्या किती वाजता? उद्या संध्याकाळी हाय टायमिंगला जाणार. होय, रोजगार हमी योजनेअंतर्गत मला MIDC लोखंड घासायचं जायचं आहे उद्या. त्यामुळे पर्याय नाही. तर चालतं इथला मुवायना सगळा झालाय. आता आम्ही नीट गोल आमच्या घराकडे निघालो, मयातल्या घराकडे जाऊन तिथं जरा तिकडे एडिटिंगचं काम करायचं आणि मग पुढचा विषय पुढे बघू. तर चला मयाला जाऊया आता. चला दुधाची धार घ्यायची जायचं. दुधाची धारचं दूध घ्यायचं जायचं. तर आता जस्टच मायाच्या रानानं मी मायातल्या घरापाशी आलो होतं. रोहन बायांना घराला सोडलं त्यांच्या, आणि तिकडनं मधनं करतं बघा या रस्त्याने इकडं असं चालून प्लॅटेन इथं लावली. आणि मोठू महाराज पण इथं फ्रेश झाली ते टाकाटक पैकी. आता शिर्डीच दूध खाल्लंय जरा है ना बांडगुळेश्वर. आता शिर्डीच दोन चपात्या, शिर्डीच दूध 2 चपात्या कुस्कारून कच्च खाल्ली द्या आणि झाले. सगळा विषय पार पडलाय. बघा ती दिसते का कोंबडीची परछाई दिसते का? कोंबडी पण आधी गेल्या तिथं. एकच कोंबड्या पूर्ण एवढ्या मोठ्या शेडमध्ये फक्त एकच कोंबड्या आहे. तो पण आता दरवाजा लावायचा आणि नीट गोल आपलं मार्क म्हणून गावाच्या बाजून करायचं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.